लोकराज्य न्यूज 24 नवा शोध नवी बातमी। अजित पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली आहे। सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंना अजितदादांनीच निवडून आणलं असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी टीका केली। मी माझ्या नवऱ्याला आणि मुलांना सांगितलं आहे येत्या ऑक्टोबरपर्यंत बायको आणि आईला बारामतीतच राहू द्या। त्यांना सांगितलं एप्रिलमध्ये माझी लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर विधानसभा निवडणूक आहे, त्यामुळे मला भेटायचं असेल तर बारामतीला यावं लागेल असं सुप्रिया सुळे बोलल्या होत्या। त्यावर आता रुपाली चाकणकर यांनी टीका केली आहे। त्या पुण्यात माध्यमांशी बोलत होत्या। आता अजितदादांवर बोलणाऱ्या दोन्ही खासदार दादांमुळेच निवडून आले आहेत। विकासाचं राजकारण हवं आहे, दादांसोबत नाही म्हणून तर ठोकावा लागतोय। सुप्रियाताई गेली 15 वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या आहेत, आता दादांसोबत नाहीत म्हणून तुम्हाला 10 महिने बारामतीमध्ये तळ ठोकून बसावं लागणार आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्यात। अजित पवार असताना तुम्हाला निवडणुकीच्या दिवशी आणि निकालाच्या दिवशी बारामतीत जावं लागत होतं, पण आता तसं दिसत नाही। भावनिक राजकारण जास्त वेळ चालत नाही। निवडणुका काहीच दिवसांवर आहेत। येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये महायुती विजय होईल। अजितदादांना मुख्यमंत्री होताना पाहायचं असेल तर आम्हाला काम करावं लागेल। दादांनी राज्याचं मुख्यमंत्री व्हावं हे आमचं स्वप्न आहे, त्यासाठी आम्ही प्रयत्न करू। दादा मुख्यमंत्री व्हावेत ही सर्वांची इच्छा आहे असं रुपाली चाकणकर म्हणाल्यात। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।